ग्रामपंचायत खोकरलाने ग्रामीण भागामध्ये अद्भुत विकास घडवून आणलेला आहे. खातरोडच्या बाजूला असलेले सुमनोर सेलिब्रेशन आहे बाजूला. सेलिब्रेशनच्या मागच्या बाजूला इथे ग्रामपंचायत खोकरलाने इथे कचरा आणून टाकलेला आहे. हा कचरा जे ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे वैशाली सार्वेजी व तसेच ग्रामसेवक संजय निमजेजी यांच्या आदेशाने इथे आणून टाकण्यात आलेला आहे. आणि हा बघा आपण कचरा बघू शकता. या कचऱ्यामुळे जो स्मेल येत आहे इथे आणि इथे डम्पिंगला पण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. त्या संदर्भात जे ग्रामसेवक आहे संजय निमजेजी त्यांच्याशी माझं बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की टेंडरनी आहे हे इथे डम्पिंगचे काम सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात माझी कोणतीही जबाबदारी नाही. तर संजय निमजेजींना मी विचारू इच्छितो की त्यांची जबाबदारी नाही तर आमच्या सर्वसाधारण जनतेची जबाबदारी आहे का? हे बघा, हे कचरा बघा इथे. आणि मुख्य म्हणजे शासनाची योजना आहे स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत का इरादा आहे, इथे इरादा वगैरे काही केलेला नाहीये आणि इथे कचरा आणून टाकण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जे सरपंच आहेत खोकरला ग्रामपंचायतचे वैशाली सार्वे व तसेच ग्रामसेवक संजय निमजेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा पूर्ण कचरा उचलून भंडारा शहराचे जे डम्पिंग यार्ड आहे वर्टी रोडवर तिथे नेऊन टाकावा. अन्यथा मी हा पूर्ण कचरा उचलून तुमच्या कार्यालयात आणून टाकीन आणि त्यानंतर हा कचरा तुम्हाला कुठं नेऊन टाकायचा हे तुमची स्वतः जबाबदार राहील.